गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 12th फर्स्ट चॅप्टर बघतोय, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आज आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, त्यानंतर टाईप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन हे 3 पॉईंट बघणार आहे. पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. Reproduction is the ability of the living organism to give rise to young ones of their own kinds, or it is production of young ones like parents. It is an essential process which leads to continuation of species. जेव्हा एखाद्या लिव्हिंग बीइंगकडे अशी ॲबिलिटी असते की ते स्वतःचे यंग वन्स, ऑफस्प्रिंग्स, बेबीज प्रोड्यूस करू शकतात, तेव्हा त्याला रिप्रोडक्शन असं म्हणायचं. रिप्रोडक्शन इज अ इसेन्शियल प्रोसेस विच लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पीसीस. म्हणजे जेव्हा सर्टन एजमुळे किंवा डिसऑर्डरमुळे किंवा आणखी कोणत्याही अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे इंडिव्हिज्युअलची डेथ होते, तेव्हा त्या स्पेसिसचा पॉप्युलेशन काउंट कमी होतो. आणि हा पॉप्युलेशन काउंट कंट्रोल करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे. मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड ऑफ रिप्रोडक्शन 2 टाईपचं असतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन बघूया. Asexual reproduction. Asexual reproduction involves only one parent. Asexual reproduction मध्ये फक्त एकच पॅरेंट रोल परफॉर्म करतो. नेक्स्ट वन, गॅमेट्स आर नॉट इन्व्हॉल्व. इन asexual reproduction, male gamete and female gamete both are absent. Third one, young ones are exact genetical copy of their parents. जे ऑफस्प्रिंग्स किंवा यंग वन्स असतात ते एक्झॅक्ट जेनेटिकल कॉपी असतात त्यांच्या पॅरेंट्सचा. त्यांच्यामध्ये व्हेरिएशन असत नाही, कारण फ्युजन ऑफ गॅमेट्स इज अब्सेंट. नेक्स्ट वन, ओनली मायटॉसिस टेक प्लेस. देर आर 2 टाईप ऑफ सेल डिव्हिजन, मायटॉसिस अँड मिओसिस, अँड इन असेक्सुअल रिप्रोडक्शन ओनली मायटॉसिस टेक प्लेस. नेक्स्ट वन, असेक्सुअल रिप्रोडक्शन कॉमन इन प्लांट्स अँड सिम्पल ॲनिमल्स. जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते प्लांट्स आणि युनिसेल्युलर्स असतात त्यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट वन, असेक्सुअल रिप्रोडक्शन इज अ मेथड ऑफ रॅपिड मल्टिप्लिकेशन. कंपॅरेटिव्हली सेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन शो रॅपिड मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट वन, सेक्सुअल रिप्रोडक्शन. Sexual reproduction involves 2 parents, one male, another one female. Gametes are involved, male gamete and female gamete are involved, and that's why when offsprings are there, they show lot of variations. Next thing, mitosis and meiosis both are take place because gametes are always haploid. Hence, meiosis is necessary. In sexual reproduction, mitosis and meiosis both are take place. नेक्स्ट पॉईंट, सेक्सुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस इन हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. जे मल्टीसेल्युलर्स आहेत त्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ ऑल सेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं. इट इज डिपेंड ऑन स्पेसिस टू स्पेसिस. लास्ट थिंग, इट इज लेस रॅपिड मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. जे ॲडव्हान्स ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन ज्या वेळेला होतं त्यांचा जो पॉप्युलेशन किंवा रिप्रोडक्शन रेट जो आहे तो कंपॅरेटिव्हली सेक्सुअल रिप्रोडक्शनपेक्षा कमी असतो. ठीक आहे, कम्पेअर करून बघूया. फर्स्ट पॉईंट, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स ओनली वन पॅरेंट. इथे फक्त एक पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, मीन्स मेल अँड फिमेल. नेक्स्ट वन, गॅमेट्स आर नॉट इन्व्हॉल्व इन केस ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. गॅमेट्स आर नॉट इन्व्हॉल्व. In sexual reproduction, gametes are involved. Next thing, young ones are exact genetical copies of their parents in asexual reproduction, and in sexual reproduction they show lot of variation. Next one, in asexual reproduction, mitosis, only mitosis take place, and sexual reproduction मध्ये mitosis and meiosis both are take place. Asexual reproduction is common in
सिम्पल प्लांट्स अँड ॲनिमल्स, जे काही नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स किंवा युनिसेल्युलर्स आहेत त्यांच्यामध्ये असतं. अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस इन हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. लास्ट वन, रॅपिड मल्टिप्लिकेशन कुणामध्ये असतं तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. आणि लेस रॅपिड मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन कोणती तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणते कोणते टाईप्स आहेत बघा. बायनरी फ्युजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. In vegetative propagation, again 3 types are there: cutting, grafting and tissue culture. So first of all, binary fusion. Binary fusion म्हणजे काय बघा. In binary fusion, the parent cell divided into 2 equal cell. In binary fusion, parent cell is divided into 2 equal cell, which give rise to 2 new individual. इथे बघा, इथे डायग्रॅम आहे एक. या डायग्रॅममध्ये काय आहे तर एक पॅरेंट सेल आहे, ती अमिबाची आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे तर न्यूक्लियस जो आहे तो डिवाईड झाला आहे. हा न्यूक्लियस जो आहे तो काय झाला आहे डिवाईड झाला आहे. इथे एक न्यूक्लियस आहे बघा पहिल्यामध्ये. त्याच्यानंतर हा न्यूक्लियस डिवाईड झाला आहे, न्यूक्लिओप्लाझम डिवाईड झाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये सायटोप्लाझम काय होतं डिवाईड होतं, सायटोप्लाझम डिवाईड होतं. आणि सगळ्यात शेवटी या सेल्स ज्या आहेत त्या एकमेकांपासून सेपरेट होतात. अँड नाव दे आर रेडी फॉर सेपरेट लिव्हिंग. अगेन फर्स्ट पॅरेंट सेल इज देअर, देन फर्स्ट ऑफ ऑल division of nucleoplasm take place. Next, cytoplasm gets separated in two equal part, and then that cell gets separated from each other. Now they are ready for separate living. So in a binary fusion, one parent divided into 2 daughter cell. Okay. Next one, budding. Budding मध्ये काय होतं बघा. इथे एक मॅच्युअर काय आहे तर ईस्ट आहे. ही एक ईस्ट सेल आहे. आणि ह्या ईस्ट सेलच्या जो काय आउटर लेअर असतो, सेलचा जो आउटर लेअर असतो तिथे एक छोटीशी आउटर ग्रोथ दिसते. आणि ही आउटर ग्रोथ त्याला आपण काय म्हणायचं न्यू बर्ड. जोपर्यंत हा बर्ड मदर सेलला अटॅच असतो तोपर्यंत मदर सेल त्याला काय करते नरिश करते. आणि जेव्हा हा बर्ड रेडी असतो सेपरेट लिव्हिंगसाठी तेव्हा ते एकमेकांपासून काय होतात सेपरेट होतात. अशीच प्रोसिजर पुढे कंटिन्यू होत राहते. इट इज बडिंग. सो बडिंग बघा. बडिंग इज अ टाईप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच स्मॉल बट अनइक्वल सेल्स ग्रो आउट फ्रॉम द पॅरेंट सेल. दिस इज नोन ॲज बर्ड. इथे इट इज अ मदर सेल. It is a mother cell. That mother cell shows particular outer growth. These are unequal. One is small and another one is large. When they are attached with each other, mother cell nourish that particular small bird. When that bird it get mature, now they get separated from each other and ready for the separate living. This type of reproduction is known as budding.